भारतीय विद्याभवन नवी मुंबई केंद्रात कलारंजनी आयोजित कराओके स्पर्धेचे आयोजन 29 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 4 ते 8 या वेळेत करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लबचे प्रांत अध्यक्ष डॉ. निलेश जयवंत तसेच विकासक विनोद त्रिवेदी, भारतीय विद्याभवन नवी मुंबईचे अध्यक्ष रामचंद्रन, भारतीय विद्याभवन नवी मुंबईचे सचिव हरीश अय्यर व अन्य मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत वयाची अट नसल्याने सर्व वयोगटातील महिला व पुरुष स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेत एकूण 3 समूह व 25 पेक्षा जास्त स्पर्धक सहभागी झाले होते. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक विजेत्या स्पर्धकांना व समूहाला देण्यात आले. स्पर्धेतील सर्व कलाकारांनी आपल्या सुमधुर आवाजाने उपस्थित प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. भारतीय विद्याभवन कलारंजनीच्या वतीने कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध उपक्रम राबवले जातात व ह्यापुढेही असेच वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवणार असल्याचे भारतीय विद्याभवन नवी मुंबईचे सचिव हरीश अय्यर यांनी महाराष्ट्र 24 तास न्यूज चॅनलला प्रतिक्रिया देताना सांगितले. गुड इवनिंग. क्या है गुड इवनिंग? इससे एक बात पता चलती है कि आप लोग सब खान पान करके आए हैं और ऑर्गेनाइजर्स को कुछ देने की जरूरत नहीं है. हरीश अय्यर टू नोट. मेरा नाम आनंद नटराजन कोलंबोर. दोबारा सुने, आनंद नटराजन कोलंबोर. और मैं आज के कार्यक्रम का संचालक होऊंगा, मास्टर ऑफ सर्मनीज. And when I say दोबारा सुनिए, there is some meaning to it, and you will understand as the program goes by why I say I repeat certain things, और मैं बोलूँगा कि दोबारा सुनिए, right? बाबा टीना जी, रोमांटिक शुरुआत है, बहुत को चलिए. फिर सिर्फ मैं और आप गाना गाते हैं. थैंक यू विनोद भाई. Thank you very much. Please come. And so forth. Regular yoga workshops are also conducted, for which charges depend upon the member chooses. They also have 2 membership schemes, that is to the Indian Gyan Bharati, which is related to general knowledge. Thank the audience for giving a patient hearing to the groups. And also to tell all of you, a great philanthropist, great friend, and my brother in life, in practical life. Thank you, Praveen. For without him, and a great singer himself, a very inspirational person, and really supported. Knows many things, hides many things, but finally, without him, we cannot execute many things. Thank you very much. Come in. Next question, sir.
first prize goes to male singer, solo singer. The second prize goes to please wait, I'll also join them. My name is Ramachandra. I'm chairman of this केंद्र. भारतीय विद्या भवन नवी मुंबई में केंद्र खुलाया है. ऐसे केंद्र इंडिया में 120 के ऊपर है. नवी मुंबई में we identified that there is no center for all people interested in cultural, performing arts, etc. So the main attention will be given to develop this as a place where like-minded people interested in art, performing art, culture, etc. can assemble here and make this a center for such activities. आगे का क्या नियोजन है आपका कि अभी हमने अलग अलग सेक्शंस बनाया है. कला रंजनी आज जो प्रोग्राम आप देख रहे हैं, दिस इज अबाउट एंटरटेनमेंट. कराओके का कंपटीशन, दिस इज फर्स्ट ऑफ द competitions that they have started. There will be also talk shows, stand-in comedies. Then there is a Kala Sanskriti which is promoting, the classical music. There is a photo society which is promoting photography, and they will be shortly coming with an all India competition. Similarly, we want to start something on dramas. People interested in dramas can come here and then work out a program so that those activities can start. These are some of the activities that we have planned. हम इतना ही लोगों को बोलेंगे, this place is available and all the like-minded people, interested people, please come in, join and let us develop this as a cultural hub of Navi Mumbai. च्या विद्यमाने कलारंजनी जो आज कार्यक्रम इथे ठेवला, म्हणजे सांस्कृतिक वारशासाठी आणि आपल्याकडे म्युझिक या दृष्टिकोनातनं कराओकेचा वापर करून अशा प्रकारची कॉम्पिटिशन ठेवणं, म्हणजे काही जणांच्या ज्या काही सुप्त अशा स्किल्स आहेत म्युझिकच्या संदर्भात, त्यांना आपल्याला कुठे ना कुठेतरी वाव देता येतो आणि त्यातनं व्यावसायिक स्वरूपावर त्यांना तो काळ निघून गेला त्यांच्या आयुष्यातून, पण त्यांना गायकीचा आनंद आणि त्यातून कुठेतरी आपल्याला सुद्धा प्रोत्साहन अशा दुतर्फी भाग हात त्यांच्यातनं साध्य केलेला आहे असं मला वाटतं. आपण बघितलं की या कार्यक्रमामध्ये वयाचं बंधन नव्हतं, दिलखुलासपणे गात होते. मूळतः तीच मोठी गोष्ट आहे की वयाचं कुठलंही बंधन न ठेवण्यामुळे आणि व्यावसायिकतेचा कुठलाही निकष न ठेवल्यामुळे ह्या लोकांनी ज्या पद्धतीने सादरीकरण केलं ना, ते मनमोकळ्या पद्धतीने केलं. की अगदी काही जणांनी म्हटलं की त्यांचा रियाज कुठे, तर तो बाथरूममध्ये, पण तो सातत्यपूर्ण होता हे मात्र नक्की, कारण ते त्यांच्या क्वालिटी ऑफ सिंगिंगवरनं दिसत होतं. त्यामुळे क्वालिटी कुठेही कॉम्प्रोमाइज न होता साधारणतः अतिशय व्यावसायिक लेवलवर न जाता सुद्धा इतका सुंदर कार्यक्रम पाहायला मिळाला. आपण बघितलं की भारतीय विद्या भवन अनेक उपक्रम घेत असते, प्रोत्साहन देत असते, काय सांगाल? भारतीय विद्याभवनाचा जो विस्तार आहे ना, तो खूपच मोठा आहे. म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये 1938 पासून ते काम करत आहेत आणि तिथे गांधीजींचा आशीर्वाद त्यांना लाभलेला आहे म्हटल्यानंतर, आणि सरदार वल्लभभाई पटेल, SP जैन कॉलेज, हे अशी सगळे कॉलेजेस, 117 कॉलेजेस, शाळा, असं त्यांचा संपूर्ण हा सगळा प्रसार आहे. आणि आता सांस्कृतिक दृष्टिकोनातनं सुद्धा त्यांचं हे जे काही काम चाललेलं आहे आणि त्यातनं लोकांना पुन्हा घेऊन आज नवी मुंबईमध्ये त्यांचं हे काम म्हणजे खरंच सोने पे सुहागे. भविष्यामध्ये भारतीय विद्या भवन आणि रोटरी क्लब जर एकत्र आले काम करण्यासाठी, मी हा प्रश्न वाट पाहत होतो, कारण रोटरीच्या वताने मी इकडे आलो असताना तुम्ही हा प्रश्न मला विचारायला हवा आणि विचारणारच. सांस्कृतिक वारसा लोकांना बरोबर ठेवणं आणि त्यातून काहीतरी चांगलं साधणं हे रोटरी क्लबचं नेहमी आहे. हे रोटरी या ऑर्गनायझेशनचं म्हणून आहे.
या संपूर्ण 114 क्लबचा प्रांतपाल म्हणून मला आज बरंच काही शिकायला मिळालं की कशी लोक आपण एकत्रित ठेवू शकतो आणि त्यातून आपल्याला समाजासाठी काहीतरी चांगलं करण्यासाठी त्याची शक्ती कशी आपण निर्माण करू शकतो. BVB कडनं निश्चित ही गोष्ट शिकायला मिळाली. शेवटचा प्रश्न, लोकांना काय संदेश द्याल? लोकांना हा संदेश देईल की कधीही कुठलीही उमेद सोडू नका. वय हे काय कुठल्याही प्रकारचं निकष नाही. आपल्यामध्ये असलेल्या कलागुणांचा आणि त्यातनं आपली जी उमेद निर्माण होते त्याच्यासाठी समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याचा नेहमी प्रयत्न करत राहू. कारण वय हे काही त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं लिमिटेशन असू शकत नाही. आपण आनंद घेऊ, आनंद देत राहू, एवढी छोटीशी गोष्ट आहे. धन्यवाद. तो भारतीय विद्या भवन के जो फंडामेंटल्स बेसिक है दैट इज कला और शिक्षण, ये दोनों के अंदर में वो लोग अपना भारतीय इंडिया लेवल के ऊपर अपना योगदान देते हैं. तो ये योगदान के अंदर कला के अंदर में आज का जो प्रोग्राम है, जो भारतीय विद्या भवन का कला रंजनी उनका जो एक भाग है और उसकी तरफ से ये है और बहुत ही अच्छा प्लानिंग किया हुआ है एंड इट इज वेरी नाइसली एग्जीक्यूटेड है. अच्छा चलता है. कला रंजनी के माध्यम से आज ये प्रोग्राम भी आयोजित किया है और उसके पहले भी और भी बहुत सारे प्रोग्राम आयोजित किए गए थे, उसके बारे में आप जरा बताएं. कला रंजनी में क्या बोलते हैं कि काफी प्रोग्राम हो गए हैं कला रंजनी के लिए. इनफैक्ट मेरे को कहने में भी वादा नहीं कि एक प्रोग्राम मैंने भी दिया था, दैट इज गीत गजल एंड भजन बाय विनोद त्रिवेदी एंड ग्रुप. मेरा 3 घंटे का प्रोग्राम था. दैट वे आई हैव गिवन द प्रोग्राम आल्सो. और बहुत बढ़िया बढ़िया प्रोग्राम कर रहे हैं एंड देयर इज ऑलवेज स्कोप फॉर इम्प्रूवमेंट. कोई भी चीज आप करते हो तो स्कोप तो रहता ही आगे बढ़ने के लिए. आपने देखा कि कला रंजनी में उम्र की कोई सीमा नहीं रहती है, हर उम्र के लोग गा सकते हैं. और क्या सोच के आपने ये उपक्रम किया? देखो, बिकॉज ऑफ गुड हेल्थ केयर, सबकी आजकल जो जनरल एज ग्रुप है, पहले बोलते थे कि इंडिया का जो एज था मीन्स एक्सपेक्टेंसी एज जो बोलते हैं सर्वाइवल एज 60 के आसपास था. नाउ इट हैज गॉन टू 75 and 80 एंड पीपल जनरली दे रिटायर एट द एज ऑफ 58, 60, 65. तो दे मस्ट हैव समथिंग वेयर दे कैन क्लिंग ऑन एंड दे कैन परफॉर्म देयर. सो दिस माध्यम ऑफ आर्ट, एनी फॉर्म ऑफ द आर्ट, देयर आर 32 फॉर्म्स ऑफ द आर्ट, एनीवन यू कैन पिक अप. बट पहले क्या था, यू मे डू इट. मैं ऐसा बोलूँ कि आज मस्ट है, आज ये होना आपके पास जरूरी है, अदरवाइज यू फील एम्प्टीनेस इन योर लाइफ. तो ये होने से क्या होता है, देयर इज अ पर्पस इन लाइफ टू लिव, कि मेरे को ये करना है वो हिसाब से. और कला रंजनी के माध्यम से लोगों को क्या संदेश देना चाहते हैं? कला रंजनी के मार्फत से ऐसा कह सकते हैं कि जो भी कला का रूप हो, चाहे वो संगीत हो, चाहे वो सिंगिंग हो, चाहे वो इंस्ट्रूमेंट प्लेयर हो, वो ड्राइंग करता हो, मूर्ति बनाता हो, देयर आर यानी एन नंबर ऑफ कला है. ये जो कला है इट इज ऑल्सो नोन एज ए हेल्थ थेरापी. इंसान के हेल्थ के अंदर में वो सपोर्ट सिस्टम है. जो भी बंदा सिंगिंग करता है तो सिंगिंग करने में अगर वो डेली रियाज करता है तो उनके इनवेरिएबली लंग्स मजबूत रहते हैं. और आपके जब लंग मजबूत हो गए तो आपका पूरा बॉडी में ऑक्सीजन सप्लाई बराबर रहता है. और ऑक्सीजन सप्लाई बराबर रहेगा तो इंसान की उम्र होती ही नहीं है. फिर वन हैज टू काउंट. इट इज अ मैथमेटिक्स. यू आर नेवर ग्रोइंग. इनफैक्ट यू कैन ग्रो लिटिल यंगर ऑल्सो. संस्कृति है, क्या है? संस्कार और संस्कृति. हम पढ़ते हैं, अपना डिफेंस है, अपने इकोनॉमिकल है, देयर आर सो मेनी थिंग्स विच डिसाइड द स्ट्रेंथ ऑफ द नेशन. लेकिन द रियल स्ट्रेंथ, द इनर स्ट्रेंथ, भीतर की शक्ति जो कहते हैं, वो उनकी संस्कार और संस्कृति होती है. और अपने बच्चे लोग जो है थोड़े उससे लंबे जा रहे हैं. तो मेरे हिसाब से ये भारतीय विद्या भवन जो है बहुत बढ़िया काम कर रहे हैं. इधर में जो सीनियर सिटीजन आते हैं, ऐसे यंग जनरेशन को भी इतना ही इन्वॉल्व करने जरूरी है, क्योंकि उनको अपने संस्कार और संस्कृति की जरूरत है. आपको जीवन में अप्स एंड डाउन आते हैं, वो टाइम पे इट इज द संस्कार एंड संस्कृति, धर्म और आध्यात्म आपके साथ चलते हैं. तो ये जो भारतीय विद्या भवन का रोल जो है इंडिया को बिल्टअप करने में, वेदर इज एनी एज, इट्स अ वेरी बिग रोल एंड दे हैव अनलिमिटेड स्कोप टू वर्क. My best wishes are there. भारतीय विद्या भवन true to its basics they will work. माझं नाव हरीश अय्यर आहे आणि मी इथला सचिव आहे.
हे भारतीय विद्या भवनमध्ये आम्ही आज फायनल्स कंडक्ट करतोय कॅराओके कॉम्पिटिशनचं. आणि कॅराओके कॉम्पिटिशन आम्हाला आता 2 महिन्यापासून आम्ही आता राबवतोय. हे अजून आम्हाला बाकीचे कॉम्पिटिशन्स पण करायचे तिथे. एक झालं कॅराओके, स्टँडअप कॉमेडी, मोनो ॲक्टिंग, स्किट्स, हे सगळ्याचे पण आम्ही कॉम्पिटिशन्स करणार आहोत. भारतीय विद्या भवन ऑलमोस्ट 119 केंद्र आहेत मुंबई इंडियामध्ये, आणि त्याच्यामधून खूप मोठमोठे शाळा, कॉलेजेस सगळं, म्हणजे SPJ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, हे सगळं भारतीय विद्या भवनच्या अंडर येतं. तर 2 इन्स्टिट्यूशन्स आहेत जे इन्स्टिट्यूशन ऑफ नॅशनल एमिनन्स म्हणून गव्हर्नमेंटने हे केलेलं आहे. एक भारतीय विद्या भवन आहे आणि दुसरं आपलं रामकृष्ण मिशन आहे. आपण बघितलं की भारतीय विद्या भवनच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जातात. त्या उपक्रमाबद्दल थोडीशी आपण माहिती द्या. हो, आम्ही इथे नवी मुंबईमध्ये तरी फोटोग्राफी क्लब ठेवतो, कला संस्कृती म्हणून आहे ज्याच्यात क्लासिकल म्युझिकचं प्रोग्राम्स कंडक्ट करतो. हे कलारंजनीचा आज आहे. प्लस एक चिल्ड्रन्स क्लब आम्ही करतोय ज्याच्यामध्ये मुलांकरता आम्ही खूप काही ॲक्टिव्हिटीज करतो. एक ज्ञान भारती म्हणून आहे जिथे आम्ही इंडियन, म्हणजे भारतीय जे ज्ञान आहे पद्धती त्याच्यावरती आहे, आणि ते इंग्लिशमध्ये आम्ही इंडियन नॉलेज सिस्टम IKS म्हणून एक क्लब पण चालू केलेले आहे. ह्या दोन्ही माध्यमामधनं आम्ही मोठमोठ्या लोकांनी ज्यांनी रिसर्च केलं भारताबद्दल आणि प्राचीन भारताबद्दल, ह्याच्यावरती आम्ही वेगवेगळे कार्यक्रम ठेवतो, क्विज कॉन्टेस्ट ठेवतो, आणि त्याच्यावरनं आपले जे जुनी म्हणजे परंपरा जी आहे ते सगळं परंपरा कसं चालतं, काय चालतं ते पुढे घेऊन येतो. लास्ट इयरला आम्ही एक म्हणजे काय म्हणायचं, वेपन्सचं एक्झिबिशन ठेवलं होतं, इंडियन वेपन्स म्हणजे भारतीय वेपन्स. तर हे परत आम्ही करणार आहोत, ॲटलिस्ट 15 महिन्यातनं एक वेळा करणार आहोत. आणि आपली काठी म्हणा, किंवा सरदार लोकांचं जे मार्शल आर्ट्स आहेत, साऊथ इंडियन मार्शल आर्ट्स आहेत, जे इंडियन मार्शल आर्ट्सबद्दल मी ते पण इथे लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो. भविष्यामध्ये भारतीय विद्या भवनाचं पुढचं पाऊल काय असणार आहे? भविष्यामध्ये जे काही आम्ही करत आलो, म्हणजे ऑलमोस्ट आता 70-80 वर्षापासून आम्ही हे करतोय, म्हणजे कसं आपलं भारतीय कल्चर जे आहे आणि एज्युकेशन आहे, आणि भारतीय विद्याभवनमध्ये अजून जास्तीत जास्त पुस्तकं, म्हणजे ऑलमोस्ट 7,000 पुस्तकं पब्लिश केलेले भवन्सने. तर अजून 1,001 पुस्तकं पब्लिश करायचे. आता IPS आणि IAS सर्व्हिसेस करता ट्रेनिंग द्यायचं, असं वगैरे खूप काही प्लॅनिंगमध्ये आहे आमच्या. भारतीय विद्या भवनमध्ये तरुणांना जोडण्यासाठी आपण काय करणार आहात? हे सगळं जे मी तुम्हाला सांगितलं हे तरुणांकरताच आहे. म्हणजे काय आहे की आपण फॉर एक्झाम्पल म्हणतो की आपले प्राचीन शिक्षा जे आहे ते तरुणांकरता, म्हणजे कॉलेजेस आणि स्कूल्समध्ये त्या मुलांकरता थ्रू क्विज म्हणा, थ्रू YouTube चॅनल्स म्हणा, YouTubeमध्ये पण लहान जे डॉक्युमेंटरीज आहेत ते मुलांकडनं करून घ्यायचे त्याच्यावरती, म्हणजे ते शिकतील, ते पण रिसर्च करतील, आणि मुलांना कॉन्फिडेंट बनवायचं आपल्याला. म्हणजे भारत हे जे देश आहे, भारत देशमध्ये आपण स्वतःचं जसं पुढे घेऊन येतो गोष्ट, ते सगळं कसं आपण करायचं हे सगळं एकत्र आणून, आणि पण टोटली अपॉलिटिकल आहे आपलं, आणि आपल्याला काही पॉलिटिक्सबद्दल घेणं देणं नाही आहे. आणि जे काही आपण शिक्षण केलेले आधी, म्हणजे प्राचीन शिक्षण म्हणा किंवा मिडल एजेसचे जे शिक्षण आहे ते सगळं आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे.